हरिदासाचे घरी मजूर जवा जन्मांतरी मनसी काही माग हे चिदेगा पांडुरंग संता लोटांगणी
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया हरिदासाचे घरी मजूब जवळ जन्मांतरी मनसी काही मागा माणसाला आता इकडे मी फोन केलाय तर हे माणसं या ते नको गेल्यावर थांबा मला बाहेर येऊ दे हे असं बोलणं माणसाचं का नाही पहिला प्रश्न बाहेर कडेला गेलं परपंच एवढे वर्ष केला पण हे माणसाला कवा सुधारायचं हे माणूस नंतर आणि तिकडून फोन लावला हॅलो ऐकलं का ऐकलं हो हो ऐकलं बोल बोल हा तुमच्यापाशी कोणी नाही 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 कोण तू बोल बोल तू बोल तू बोल तू बोल अहो हो का ऐकताय ऐकतं बोल हो का दर बारीने आली म्हणजे दादा काय करतो कसली तरी साडी मागणी असावतो आता ह्या बारीने मी त्याला सांगितलं योग ह्या बारीने मी त्याला सांगितलंय योग कसं का असं ना पण आता ह्या बारीने नाही मोकळी जायची कमीत कमी तुला अर्धा तोळा तरी मला घ्यावा लागेल मी त्याला लय हट्ट केला आणि तो होय म्हणलाय आणि ऐकताय का तुम्ही ऐकताय का काय ऐकतोय तू बोलत हे असं असं काय करायचं खबरायचं काय माणसानं चांगलं सांगितलं तरी ऐकायचं नाही काही चांगलं फायदा सांगितलं तरी ऐकायचं नाही या माणसाने पहिल्यापासून असंच केलंय मी तरी म्हणून गप्प बसायचं आपण बोलायला म्हणायचं बाय आगावाय म्हणून आज कुठं मी माझ्या तोंडाचा जाळ केला पण ह्या माणसाने खावं म्हणून माझा ऐक नाही आपला जीव गुतला प्रपंचात म्हणून आपल्याला बोलावं लागतं नाही तर कोण ऐकाय मोकळाय कोण तसं मेली म्हणजे का माझ्या मड्यावर बांधून द्यायचं सगळं म्हणून आपला जीव सुटतो पण काही माणसाने जीवाने जीव जाणार जोडाने कवा तरी नीट बोलावा आता हे म्हणते अर्ध्या पळ्याचं तरी माणूस माझ्यावर गुराखू यांनी पहिल्यापासून असंच केलंय पहिल्यापासून असंच करायचं कणाला नेलं हे ना वाटतं एखाद्या दिवशी आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करावं पण त्या दोन काळ त्या जीव गुतलाय म्हणून एवढं श्वासायचं नंतर हे सोसलं नसतं माझ्या जाग्यावर दुसरी असती तर नांदली सुद्धा नसती तिथं हे एक वाक्य पाठ आहे बघा महाराज माझ्या जाग्यावर दुसरी असती तुम्ही ऐकता का हो म्हणजे ऐका माझं का तुम्ही येड्यावर करू नका दादाला तयार केले दादाला म्हणले तो असं कर अर्ध्यात वयात पैसे तू दे आणि त्याच्याकडे अर्ध्यात वयास घेतील तुम्ही अर्ध्यात वयात पैसे घेऊन अर्ध्यात वयात पैसे घेऊन तुम्ही जवळचं गाव सांगतात मला स्वामाला दुकान आहे जवळ म्हणजे तुम्ही असं करा अर्ध्यात वयास पैसे घेऊन करगणीला या आणि हो ऐकताय का कोणाला म्हणू नका आणि कोणाला सांगू नका तरी हरकलो त्याच्या जीवाला वाटलं अर्ध्या तोळ्याचे पैसे दाजी देतात अर्ध्या तोळ्याचे पैसे दाजी देतात म्हणून त्याने अर्ध्या तोळ्याची भर घातली अर्ध्या तोळ्याची भर घालून आपलं तपलं गेलं करगणीला दुसऱ्या दिवशी सकाळी करगणीला गेल्याबरोबर ती तिकडून आली भावाबरोबर आली की सोनाराच्या दुकानात गेली अर्ध्या तोळ्याचे पैसे दाजीनं दिलं अर्ध्या तोळ्याचे पैसे ह्याने दिलं बरोबर एक तोळा केला आणि एक तोळा करून करगणीत गाडीवर बसला अशी गाडीला किक मारली गाडीला किक मारल्यावर बिचारी पाठीमाग बसली आणि निघाले दोघ जण इकडं माळवाडीकडं यश तर त्याच्या जीवाला वाटायचं काय दाजी कसलं दाजी कोण कोणाला देत आज रुपये माणूस कोणाला दिला असल्या काळात दाजीने अर्ध्या तोळ्याचे पैसे दिल्यात अर्ध्या तोळ्याचे पैसे दिल्यात तुम्हाला शपथ आहे पांडुरंगाची फक्त खरं बोला खरंच अर्ध्या तोळ्याचे पैसे भावाने दिलतो काही कोणत्या शब्दाचं कर्णाचं घेऊन आत्ताशी म्हाताऱ्या हसल्या म्हाताऱ्याला म्हणायचं वा बाकीचं काय बाकीचं काय नाही सांगितलं तरी चालेल पण हीच सांगा अजून सांग मला लैंगी हीच म्हणायचं तर हिकडच घेऊन जातील भावाचं नाव करून येते हिकडच घेऊन जातील भावाचं नाव करून येते हा पण राहिला तरी चालतंय पण ही सांग रे ही सांग सोपं आहे का आपण त्या देवाचा अंश आहे पण आपण देवाचा अंश पर्यंत येऊन पोचतो अलीकडच्या काळात चूल पेटवली कधी चूल अंगाशी हा हे चुलीचा जाळ चूल निघून गेला चूल होती काटवटी होती घरात काटवटीला 2 कान होतं कशात आहे त्याच्यावर असा पाय द्यायला यायचा आणि बरोबर काटवटीला पाय अंगठ्याने काटवटीच कान दाबा यायचं आणि भाकरीचा पाय यायची आता काटवट गेली काटवटीच्या जागेवर परत आले जोराला परातीला 2 कान आहेत नाही आणि मग पाय निमा पाय परातीत आहे गडी परवा दिवशी म्हणला हे तुझ्या हाताला लई चव आहे तुझ्या हाताला चव नाही मी स्वच्छ विचारतो गॅस पेटवला पाणी कुठेही पडलं समुद्राला जातो विषय फक्त लक्षात ठेवा गॅस पेटवला
गॅस पेटवल्यानंतर अग्नी कोणत्या दिशेत जातो? वर का खाली? देवाच्या समोर निरंजन लावलं, अग्नी कोणत्या दिशेत जातो? वर का खाली? एखाद्या ठिकाणी आग लागली, अग्नी कोणत्या दिशेत जातो? वर का खाली? सारखाच अग्नी वर जातो, सारखाच अग्नी वर जातो. म्हणून माझ्यासारख्या तत्वारानं एक मेणबत्ती घेतली, पेटवली आणि सारखाच वर जातोय काय? म्हणून ती मेणबत्ती अशी उलटी उभा केली. आता मात्र अग्नी वर जाणार, उलटी उभा केली मेणबत्ती. ऐका ऐका, पाण्याची देवता आहे समुद्र. पाणी कुठंही पडलं समुद्राला जात. अग्नीची देवता आहे सूर्य. अग्नी कुठंही प्रकट झाला तरी सूर्याकडे जातो. पाणी समुद्राकडे जात, अग्नी सूर्याकडे जातो. हा त्या देवाचा अंश आहे. त्याला दुःख झालं, हा देवाकडे जातो. जाऊ समुद्राकडे जातो, अग्नी सूर्याकडे जातो आणि जीवाला दुःख झालं की जीव देवाकडे जातो. ऐका, तुकोबरांच्या आयुष्यात त्यांना काहीतरी का होईना पण दुःख झालं. काय दुःख झालं? 527 एकर जमिनीचे मालक आहेत तुकोबा. किती? 527 एकर जमिनीचे मालक आहेत तुकोबा आहे. घरी दिवाणजी होती, महाजनी होती, सावकारकी होती. पण कीर्तन करायला लागले आणि संसाराचं वाटतं. ऐकताय का? हे नीट जोडून घ्या. तर हे जोडून घ्या. कीर्तन करायला लागले, संसाराचं वाटतो झालं. कसं काय वाटतो झालं? त्याचं कारण असं आहे, तुकोबा आहे
कीर्तन करत नव्हते, तुकोबराय कीर्तन जगत होते. कीर्तन करणं खूप सोपं आहे, कीर्तन जगणं सांगू का कीर्तनावर आहे. आणि मी मग तुमच्या गावच्या एका कीर्तनकारांचं नाव वाचलं. आहेत का ते आहेत का इथे कीर्तन करता नाहीत का? बर, छान. आणि असावा गावात कीर्तनकार असा ऐकायचा. तुम्ही ऐका सगळे ऐका. बोले तैसा चाले त्याची. मी कीर्तन ऐकलं होतं, बहुतेक बघा तुम्हाला दोघांना हे नाव आठवत. आमच्या नाट्यपतीच्या खाली एक दहेगाव म्हणून गाव आहे. तर दहेगाव मध्ये ताट बसून आहे काय ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था आहे. गुरुवर्य धनंजय महाराज कदम. आणि धनंजय महाराजांच्या हा मृदंगाचार्य धनंजय महाराजांच्या आईचं पुण्यस्मरण होतं. कीर्तन कुणाचं? 2-2 मिनिटावाल्या किल्पावाल्या पोरांचं नाही. कीर्तन कुणाचं? कीर्तन होतं सोलापूरचे गुरुनाम गुरु हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकर. बाबा मी सांगतो म्हणून आजच्या कीर्तनातलं माझं सबंध कीर्तन विसरलं तरी चालेल, एवढं नाव फक्त लक्षात ठेवा. चुकून एखादं कीर्तन युट्यूबला असलं तर ऐका. माझं मत आहे नसेलच, माझं काय म्हणणं आहे नसेलच. असलं तर सुरेश महाराज सोळे यांच्या चॅनलवर एखादं दुसरं कीर्तन असेल, नाहीतर नाहीच. म्हणजे असा महात्मा आहे, आळंदीपासून निघाले तर पंढरपुरापर्यंत, आळंदीपासून निघाले तर पंढरपुरापर्यंत एक चाल दोनदा म्हणत नाहीत. आळंदीपासून निघाले तर पंढरपुरापर्यंत एक चाल दोनदा म्हणत नाहीत. वारकरी चाली सोडून भजन करत नाहीत आणि एका अभंगाला 10-10 चाली लावतात. एवढा चालीचा खजिना असणार माणूस आहे हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकर. कीर्तन करायला लागल्यावर असं बेभान होऊन कीर्तन करतात. अतिशोक्ती वाटेल माझ्या बोलण्याची तुम्हाला, वाळवंटात कीर्तन चालू होतं हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकरांचं. किती तास कीर्तन करावं काय अंदाज आहे महाराज? किती तास कीर्तन करावं? किती तास? 2 तासात कीर्तन असते. किती तास केलं असेल हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकर? 22 तास. 22 तास कीर्तन. एकदा फेटा बांधला, कमरेला उपरण बांधलं, रामकृष्णाडीपासून जय विठ्ठल पर्यंत 22 तास कीर्तन केलं. बुवा वाजवणारी बदलून टाळकरी वाटेल ती आली, वाटेल ती निघून गेली. ऐकणारी थांबली नाही ती, मी मॅरदी थांबली, कोणी बदलून आली. कीर्तन जसं वाढत होतं तसं उलट समाज वाढत गेला. आणि कीर्तन संपल्यावर एका साधकानं जवळ बसून विचारलं, बुवा 22 तास कीर्तन केलं हो, समाज काय म्हणाल? उत्तर दिलं, आज माझं कीर्तन समाज ऐकत नव्हता, आज माझं कीर्तन वेटेवरचा मालक ऐकत. माझा विषय खरंच आमच्या जागेवर तिथं कीर्तन होतं हरिभाऊ महाराजांचं. मी त्या कीर्तनात बसलो होतो, मी स्वतः साक्षीदार आहे. बोले तैसा चाले पर्यंत विषय होता. ते कीर्तनात प्रमाण आलं ना, कीर्तनात प्रमाण असं आलं, सोने रुपये आम्हा मोतिके समान, माणिक पाषाण खडे. बर, गायला रती महारथी उभा होते, कीर्तनकार उभा होते, गायला कीर्तनकार उभा होते. आणि बरोबर प्रमाण दिलं, समर्पक होतं. प्रमाणाला तर सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आणि हरिभाऊ महाराजांनी प्रमाण थांबवलं. गाणारे प्रमाण पडले ना शिष्याला, का म्हणून प्रमाण काय म्हणून थांबवलं? चालू कीर्तनात प्रमाण थांबवायचं म्हणजे कमी पण आहे ना, कशासाठी थांबवलं असेल? आणि एका क्षणात उत्तर दिलं, बुवा हातात अंगठ्या घालून हे प्रमाण म्हणायचं नसतं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. महाराज तुकोबराय कीर्तन जगायला लागले. आणि कीर्तन जगता जगता लक्षात आलं दुष्काळ पडला. आणि
कोणची गोष्ट ध्यानात आली? सध्याचा जो काळ आहे, सध्याचा जो काळ आहे तो पैसे कमवण्याचा काळ नाही, माणसं जगवण्याचा काळ आहे. दुष्काळात बुवांनी 25 गाड्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन पुरवल्या. लोक आली, लोकांना सांगितलं न्या, ज्याला जेवढं पाहिजे त्यांनी घेऊन जा. मी सांगू, ती वेळ माणसं जगवण्याची होती. अशीच वेळ तंतोतंत आपल्यावरती पाठीमागल्या 3 वर्षापूर्वी आली. मी जर बरोबर बोलत असेल तर ती वेळ सुद्धा पैसे कमवण्याची वेळ नव्हती, मग माणसं जगवण्याची वेळ होती. पण सरकार म्हणलं हात धुवा, हात धुवा, हात धुवा, हात धुवा. बऱ्याच जणांनी वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, माझा विषय मला विनोदाकडे अजिबात न्यायचं नाही. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. 1200 रुपयाचं इंजेक्शन लाख लाख रुपयाला ऐकलं गेलं. माझं बोलणं जर स्वच्छ असेल तर त्या काळात माणसं मेली नाही, मारले. आणि तुम्ही दुसऱ्यांकडे बोट करू नका. आपली माणसं आपण मारली, हो आपली माणसं आपण मारली. तो घरातला करता धरता पुरुष होता, त्याने घरासाठी हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं होतं. अचानक तसा माणूस, घरातला कर्तबगार माणूस पॉझिटिव्ह आला, आपण त्याला बाजूला ठेवला. त्याला माहिती होतं सगळं जग विरोधात गेलं तरी माझी घरची माझ्या विरोधात जाणार नाहीत, म्हणून बिचारा निश्चिंत होता. पण अचानक बायकोनं त्याला अशी फेकून चपाती दिली. हो, व्यक्त होतो ती फेकलेली चपाती हातात घेतली, बायकोने तुंबडून घेतली, तिने हातावर घेतली, चपातीकडे बघितलं आणि धाय मोकळून रडलं. ते फेकून चपाती देता रे. आजपर्यंत तुमच्या प्रत्येकाचा श्वास सुखाचा व्हावा याच्यासाठी मी कधी फुरसतीला श्वास घेतला नव्हता रे. तुमचं जगणं सुखाचं व्हावं याच्यासाठी मी उभ्या आयुष्यात कधी सुखाने जगलो नव्हतो रे. त्याच्या बदल्यात फळ म्हणून ही चपाती दिली काय? उपाशी मरीन. चपाती खाणार नाही, आता मरायचं नव्हतं, पण तेव्हा घरच्यांनी फेकून चपाती दिली. त्याची मरण्याची पहिल्यांदा इच्छा झाली. नातवांड जवळ खेळत होते, सुनानी वडत नेली, तेव्हा म्हातार मार्ग पळाला होता. ग कधी जरी करगणीला गेलो मोकळ्या हाताने आलो नाही मी. मला माहिती होतं माझी सांगितलं देवा देणार असशील तर मग असं कर. एक तर जगासाठी मागितलं जातं पसायदान, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक. मी स्वतःसाठी मागितलं तर मी भिकारी होईल, पण माझी इच्छा अशी आहे होईन भिकारी पंढरीचा वारकरी. भिकारी जरी झालो तरी वारकरीच झालो पाहिजे. ह्याच्यासाठी तू असं कर, मला प्रत्येक वेळी जन्म देताना वारकऱ्याच्याच घरी
देवा इच्छा एवढीच आहे हरिरासाची घरी मजोग जवळ जन्मांतरी झालो तर वारकरीच कर वारकऱ्यांच्या घरचं पुत्र नाही करता आलं पुत्र नाही करता आलं तर वारकऱ्याच्या दारातलं पुत्र कर संत समागमे एखादी एक परी पावे त्याचे द्वारे श्वान ऐक देवा हो 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 11 वाजल्या लोक तोंडाकडे बघायला लागले फक्त वाद नको त्यांचं चाललंय आपण तर आजपर्यंत आमच्या बाप जात्यांनी जे मागितलं ते पसायदानच मागितलं थोडं शांत आहे का बरं विनोदाची सगळी अपेक्षा सोडून ताट बसून आहे 10 मिनिटं आणि मी थांबतो फक्त स्वच्छ आहे का आणि तुमच्या बरोबर थोडं बोलायचं मला थोडं सांगा ज्ञानोबरायांनी मागितलं पसायदान मागितलं नामदेवरायांनी मागितलं पसायदान मागितलं ज्ञानोबरायांनी मागितलेलं पसायदान शेषंगदान स्वतःसाठी त्या जगासाठी जर जोरात बघ मला का नसतं एक सारख्या साड्या नेसून आला याचा अर्थ तुम्ही एका भजनी मंडळात आहे तुमच्यापैकी कुणीतरी उत्तर द्यावाशी माझी इच्छा आहे ज्ञानोबरायांनी मागितलेलं पसायदान स्वतःसाठी त्या जगासाठी तुम्ही ताट बसा ज्यांनी भजनी मंडळात आहे त्या सगळ्या जर पसायदान ज्ञानोबरायांनी जगासाठी मागितलंय असं तुमचं मत आहे थोडं म्हणू लागा मला थोडं म्हणू लागा आता विश्वात्म केलेली येणे वागेली तोषाले तोषोनी 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 मत द्यावेचा अर्थ मला दे तुम्ही तर म्हणताय जगाला माहिती कोणाला ठेवू तसं काय आम्ही विचार करत नाही आपला आज कुठं म्हणले मज द्यावे मग आम्ही तसंच म्हणत आहोत सगळे म्हणजे ज्ञानोबरायांनी जगासाठी पसायदान आम्ही लय काय ध्यान देऊन ऐकत नाही पुढच्याने काय जरी म्हणलं तरी आम्ही जय म्हणतो माग आम्हाला सवय तशी लागली आम्ही लय बारकावाच करत नाही कोणत्या गोष्टी माझ्याकडे आणखी शंका आहे तुम्ही थोडं ऐकणार असला तर माझ्याकडे आणखी शंका आहे थोडं सोपं सांगा मला लग्न असू द्या कुणाचं बी लग्न असू गणपती लग्न ग्राह्य धरलं जात नाही ताट बसा गणपती पूजल्याशिवाय जर लग्न जात नसेल तर ह्या जग पहिलं लग्न शंकर पार्वतीचं झालं त्यांच्या लग्नात कुठला गणपती पूजला असेल तुम्ही ऐकना म्हणून हे जमलंय हो आता उद्या काल्याच्या कीर्तनात तुम्ही ऐकणार आहे काल्याच्या कीर्तनात तुम्ही ऐकणार आहे कृष्णाने अशा खोड्या केल्या कृष्णाने एक चेंडू हाणला आणि हाणलेला चेंडू त्या तो हात बुडला सांगा फक्त गड्या कांचा चेंडू बुड तुम्ही ऐक नाही म्हणून खपून जात नाहीतर प्लॅस्टिकचा बुडत नाही रबरचा बुडत नाही टेनिसचा बुडत नाही अलीकडे ज्याच्यावर इंटरनॅशनल सामने होतात तो लेदरचा चेंडू सुद्धा पाण्यात पडत नाही बुडला असं गो म्हणलं बुडला आम्ही म्हणलं बुडला असं कशाला आपण आपलं आम्ही काही आडवं लावलंच नाही आपण शंका आहेत माझ्याकडे फक्त ऐकत राहत नाही मला चला तू सगळ्यांना माहिती असलेला विषय सांगतो पार्वती माता स्नानाला निघाली आणि स्नानाला निघाल्यानंतर तिने सुरुवातीला शिवगण थांबवलेले पण ते शिवगण व्यवस्थित काम करत नव्हते म्हणून तिने तपल्याच माळाचा एक देव तयार केला त्याचं नाव सगळे ऐकणार आहेत तिने गणपती तयार केला दारात बसवलं त्या सांगितलं आत कोणाला येऊ द्यायचं नाही म्हणल्यावर शिवगण आत चालले त्यांनी आडावलं गणपतीने आडावलं आत जायचं नाही म्हणजे काम व्हायचं बाहेर बाहेर हाकलून दिलेल्या गाड्यांना राहिले दावत गेले शंकराकडे म्हणजे असलं कामाला दुसरे माणूस ठेवायचे आधी सांगायचं आम्हाला हे असलं अपमान त्याने हाकलून दिलं म्हणजे तुम्हाला काय हाकलून तिथं म्हणले बसलं एक आणि त्याने हाकलून दिलं म्हणजे चला बरं शंकर रागाने आले शंकर आत चालले बरं घर कोणाचं शंकर आत चालले गणपती आले माझा येऊन दे ते असं आपल्याला काम सांगितलं आत येऊन द्यायचं राग शंका माझी राग आला रागापोटी
शंकराने त्रिशूळ घेतलं आणि गणपतीचं मस्तक छाटलं. गणपतीचं मस्तक छाटल्याबरोबर पार्वती मातेपर्यंत निरोप गेला आणि पार्वती माता धावत आली. पार्वतीनं रागानं बघितलं, शंकर स्तब्ध झाले. मी आधी सांगतो, शंकर किती मोठा असू द्या, पार्वतीनं जर रागाने बघितलं, चालूला तर पार्वतीला 3000 चालू झाले. आता पार्वती कुणाचंच ऐकत. पार्वतीनं असं रागाने बघितलं, शंकर घाबरले. घाबरल्यावरती शंकरानं सांगितलं, शिवगणांना सांगितलं, जा जा म्हणले, कुठला प्राणी गावल त्याला मारा आणि त्याचं मस्तक तोडून आणणारी माणसं आहेत, मला सांगा. शिवगण गेल्यानंतर वाघाचं मस्तक तोडून आणलं, लांडग्याचं नाही का, तर त्यांनी हत्तीचं मस्तक तोडून आणलं. आता माझी शंका आहे का, हत्तीचं मस्तक तोडलं म्हणजे हत्ती जीव मारला, हत्तीचं मस्तक तोडलं आणि आणलेलं मस्तक गणपतीला बसवलं. असंच झालं का नाही? असं झालं नाही. माझ्यासारख्या निर्बुद्धाला उगाच गाडीत जाता जाता, मला काय काम नसतं, गाडी चालवणार गाडी चालवतो, मी आपलं मागं बसलो असतो. माझ्यासारख्या निर्बुद्धाला उगाच बसल्या बसल्या प्रश्न पडला. ते 2 शिवगण गेले, हत्तीचं मस्तक छाटलं, हत्तीचं मस्तक आणलं आणि गणपतीला लावलं. मेलेल्या हत्तीचं मस्तक जर गणपतीला चालत होतं, तर हत्ती मारूस तर गणपतीला तू चालला असतं आणि त्याची त्यालाच लावलं असतं, हत्ती वाचला असतं. हत्ती जीव मारायचा, त्याचं मस्तक आणायचं आणि ह्याला बसवायचं, त्याच्यापेक्षा त्याला तो चालला असतो, हत्ती वाचला असता. वा, एवढा विचार करायला हवे आम्हाला. सगळं सोडून देतो, माघारी जातो, फक्त ऐका. हत्ती मारला कारण एक, गणपतीचं जे मस्तक होतं ते अहंकाराचं होतं आणि हत्तीचं जे मस्तक आहे ते नम्रतेचं आहे, ते झुकलेलं आहे. जोपर्यंत अहंकार आहे तुम्ही देवपदाला पोहोचत नाही. नम्र असणारे हत्तीचं मस्तक आणलं, गणपतीला बसवलं, अहंकार गेला, तुका म्हणे देव बसवलं. दुसरं ते लग्नात गणपती कुठला पूजला? गणपतीचा जो अवतार आपण पूजतो, ज्या अवताराची आपण पूजा करतो, 21वा अवतार, त्याच्या अगोदरचा अवतार आदिती माता आणि कश्यप ऋषी यांच्या पोटी जन्माला आला. तो गणपतीचा अवतार असणारा गणपती शंकर पार्वतीच्या लग्नात पूजला. महाराज चेंडू बुडलेल्याच काहीतरी म्हणला, चेंडू बुडला नाही, चेंडू बुडवला कारण खाली कुणीतरी वाट बघत बसलं होतं. कालिया श्रीकृष्णाची वाट बघत बसला होता. कालियाला मारल्याचं कुठं माझ्या लक्षात नाही. कालियाला मारलं, कालियाचं मर्दन केलं असं वर्णन आलं. खरं सांगू, कालियाच्या मस्तकावर देव नाचला आणि कालिया बिचारा निघून गेला. मला आवर्जून सांगू द्या, कालियासाठी चेंडू बुडावला आणि ते मज द्यावे, तो शनी मज द्यावे, तिथनं नेलं एवढं लांब. ज्ञानोबा मज द्यावे म्हणतात, ते स्वतःसाठी का जगासाठी? उत्तर तुमचंच बरोबर आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं, ते जगासाठी मागितलं. जगासाठी कसं मागितलं? ज्ञानोबराय जरी तो शनी मज द्यावे म्हणत असले तरी तो मज हा शब्द ज्ञानोबरायांच्या मुखातून आलेला शब्द आहे. ज्ञानोबराय मज म्हणत असले तरी त्यांच्या मज मध्ये अख्खं विश्व सामावण्याची ताकद आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मजी जयाची. त्या एकागड्या त्या भावनेला पोहोचलेले ज्ञानोबराय, त्याच भावनेला पोहोचलेले तुकोबराय आज मात्र जगाच्या बापाच्या समोर उभा राहिले. जगाचा बाप माग म्हणत होता. तुकोबरायांनी सांगितलं, मागितलं असतं तुला, पण किती देणार आहे ती माहिती. वाशपथ द्रौपदीला साड्या दिल्या, मनपुक्त फुकाट दिल्या, तर दिले की द्रौपदीला साड्या. महाभक्त शपथ फुकाट दिल्या म्हणून बहीण होती तरी तिच्याकडून सुद्धा चिंदी घेतली. त्या गरीब सुदाम्याला तर घरकुल बसवून दिलं. त्या गरीब सुदाम्याला सोन्याची नगरी दिली, वहाशपथ फुकाट दिली. त्याच्याकडे सुद्धा पोवं घेतलं. त्या शबर राजाची कन्या शबरी लग्नाच्या आदल्या दिवशी तिच्या असं लक्षात आलं, आपल्या लग्नासाठी बापाने 50 बोकडांचे दावण कापायचं ठरवलंय. म्हणून शबरी लग्नाच्या आदल्या दिवशी पळून गेली. शबरी लग्नाच्या आदल्या दिवशी पळून गेली. 60,000 वर्ष त्यांनी तुझी वाट बघितली.
सांग रामा त्या शबरीला मोक्ष दिला, साहित्यता दिली, फुकट दिली का रे? तिच्याकडून सुद्धा पुष्टी का होईना बोरं घेतली. रघुनंदना पांडुरंगा काही म्हणणं नाही, एवढीच इच्छा आहे. संतांच्या चरणावरती लोटांगण घालत असताना संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. त्या दोघांची ही चर्चा ऐकून आतापर्यंत मागे असणारी रुक्मिणी साहेब पुढे आली. तुकोबरायांना विचारलं, तुकारामा 11:15 वाजल्या, 11:15 वाजल्या, तुकारामा काय गोंधळ, काय गोंधळ? तेव्हा तुकोबरायांनी काय मी मागत नाही आणि तो मला माग म्हणल्याशिवाय राहत नाही. मग रुक्मिणी म्हणे पांडुरंगाकडे बघितलं, मागसरा म्हणजे कसं मागत नाही ते बघते. जगाच्या बापाला पाठीमागे सरलो. रुक्मिणी म्हणे तुकोबा काहीतरी माग. तुकोबा राय म्हणजे मला काय मागा म्हणतेस, तुला काय पाहिजे असेल तर बाकी नाही का? कुणाला गरीब करायचंय, कुणाला भिकारी करायचंय, कुणाला श्रीमंत करायचंय, तिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणायची. तुकोबाने तिलाच म्हणले, तुलाच काय मागायचं असलं तर माग. म्हणजे देणार, जीव मागितला तरी दे. आणि ऐक तर देत असशील तर ह्या रुक्मिणीची एक इच्छा आहे. पांडुरंगाला म्हणजे मागत नाही बघा कसा मागतो. माझ्याशी इच्छा आहे, माझ्याशी इच्छा आहे. तुकोबा तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा, एवढी माझी मागणी नाही. तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं एवढीच माझी मागणी आहे. आता मात्र तुकोबरायांना वाईट वाटतं. शब्दामध्ये जगाच्या आईनं फसवलं. तुकोबरायांनी हात जोडले आणि नम्रतापूर्वक जगाच्या आईकडे एकच मागणी मागितली, माते काही देऊ नको. माग म्हणत असशील तर एवढंच दान पदरात घाल. मी आणि माझे हे सगळे वारकरी आमची कुणालाच काहीच मागायची इच्छा होऊ नये एवढी आम्हाला ताकद. आमची कुणालाच काहीच मागायची इच्छा होऊ नये एवढी आम्हाला ताकद दे. रुक्मिणी साहेबांच्या लक्षात आलं, मागितलं तुकोबाने पण मागायची इच्छा होऊ नये एवढं सामर्थ्य. हरिदासाचे घरी मजूर जवा जन्मांतरी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा संता लोटांगणी. जगद्गुरु तुकोबरायांचे मागणीपर प्रकरणातला अभिजिताला कुठला बी अभंग घ्यायचा मागणीपर प्रकरणातला, त्या मागणीपर प्रकरणात संत संगती मागितली म्हणजे मागितली. तुम्ही परत कधीतरी जवळजवळ 226 अभंग आहेत. तुम्ही जर सगळे अभंग एकत्र केले, सगळे अभंग बघितले तर प्रत्येक अभंगामध्ये संत संगती मागितली म्हणजे मागितली. तुम्हाला आठवत असणार एखादा अभंग म्हणून बघा, त्यात तुम्हाला संत संगती मागितली असं सापडणार, एवढं मात्र निश्चित आहे. संता लोटांगणी जाता लाज धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चार असेल. अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून तब्बल 18 मिनिटं जास्त झाली. थोडस उशिरा चालू झालं म्हणून थोडं पुढे घेतलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातली महत्वाची 18 मिनिटं वाया घालवली त्याबद्दल माफ करा. माझं स्वच्छ मत असं आहे, ताट बसा, संपलं कीर्तन, ताट बसा, संपलं कीर्तन, ताट बसा. हे तुकोबरायांचं जगणं सांगितलं, तुकोबरायांचं वागणं सांगितलं, तुकोबरायांनी काय मागितलं ते सांगितलं. साधू संत मागतात, पण मागताना काय मागतात हे सांगितलं. गुरुनामगुरु निवृत्ती बाबा वक्ते म्हणायचे. बाबांच्या मुखातलं वाक्य आहे. बाबा म्हणायचे, पंढरपूरला गेला तर काहीच मागू नका, पंढरपूरला गेला तर काहीच मागू नका. आणि लगेच म्हणायचे, पण पंढरपुरातून येताना काहीतरी मागितल्याशिवाय माघारी येणार. पंढरपूरला गेला तर काहीच मागू नका, पण पंढरपूरला गेला तर काहीतरी मागितल्याशिवाय मागे येऊ नका. बाबा पुढे बोलायचे, पंढरपूरला गेला तर संसारातलं काहीच मागू नका आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय मागे येऊ नका. फक्त एक आहे, भगवंताच्या समोर जेव्हा मागायला उभा राहाल तेव्हा आपलं मन स्वच्छ असावं. भगवंताच्या समोर जेव्हा परमार्थातलं मागायला उभा राहाल तेव्हा माझ्या मनात वैर नसावं, माझ्या मनात द्वेष नसावा, माझ्या मनात मत्सर नसावा.
ताट बसा. तुमच्याकडे जो माणूस फोटो काढतो त्याला काय म्हणतो तुम्ही? फोटोग्राफर म्हणतात. इंग्रजीत त्याला छायाचित्रकार. मग तुम्ही सांगितलं ते इंग्रजीत होतं बोलते. माझं चुकलं, क्षमस्व. तो फोटो काढतो. ताट बसा. येतही ताट बस. फोटो काढायचा चालू ताट बस. तो फोटोग्राफर असतोय बघा. फोटोग्राफर असतोय. तुम्ही 2 तास मेकअप केला. 2 तास मेकअप केला आणि 2 तास मेकअप केल्यानंतर त्या फोटोग्राफरने सांगितलं ताट बसा. पुढे बघा. तो सरळ करा तुम्ही. हा छान. पुढे बघा तुम्ही पुढे बघा. हसा. आता तो एकमेव माणूस आहे बिचारा फोटोग्राफर जो तुम्हाला हसा म्हणून, जो तुम्हाला हसायला प्रवृत्त करतो. आपले हप्ते थकलेत आपल्या जीवाला माहित आहे, पण आपल्याला ते हसावं लागतं. तो म्हणला की आपल्याला हसावं लागतं. तो म्हणला की आपल्याला हसावं लागतं. त्या फोटोग्राफरने तुम्हाला ताट बसवलं. तयार का सगळे तयार का रेडी का? काढू का फोटो? तुम्ही म्हणला हो काढा. पण झालं असं नेमकं बटन दाबताना नाकावून बस. मेकअप किती वेळ केलाय? कीर्तन किती वेळ केलंय? मेकअप किती वेळ केलाय? 2 तास. आणि नेमकं बटन दाबताना नाकावर माशी बसली. माझा स्वच्छ प्रश्न आहे, फोटो निघताना स्वच्छ निघेल का नाकावरची माशी निघेल? कारण काय? बटन दाबताना तुमची जी पोज आहे तीच फोटोमध्ये येते. बटन दाबताना तुमची जी पोज आहे तीच फोटोमध्ये येते. आणखी गंमत अशी आहे, हा फोटोग्राफर विचारून बटन दाबतो. तो फोटोग्राफर विचारून बटन दाबत नाही. तो फोटोग्राफर कधी फोटो काढायला सांगता येत नाही. तो फोटोग्राफर कधी बटन दाबायला सांगता येत नाही. माझ्या आजच्या कीर्तनातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे, त्या फोटोग्राफरनं कधीही बटन दाबलं तरी आपला फोटो स्वच्छ निघाला पाहिजे. ही जबाबदारी मनाने त्याच्या समोर उभा राहत असताना स्वच्छ उभा राहा. जी माणसं मनाने स्वच्छ आहेत ती माणसं भगवंताला प्रचंड आवडतात. ती माणसं भगवंताला प्रिय असतात. अशा माणसांना तो कधीच रिकामा माघारी जाऊ देत नाही. जगत असताना मनातले सगळे भाव काढून टाका, वैर संपवून टाका, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. हे चांगलं जगणं ज्या वारकरी संप्रदायाने शिकवलं, त्या वारकरी संप्रदायाची साधना करणारे श्री गुरु सुरेशजी महाराज सूड महात्मा माणूस आहे, प्रचंड मोठा अधिकारी माणूस आहे. त्या माणसावरती माझं जीवापाड प्रेम आहे. आता चालूला थोडं वाईट वाटेल ऐकताना, असे काहीच पाय शिल्लक राहिलेत ज्या पायावर आपलं पवित्र मस्तक ठेवू वाटतं. त्या पवित्र पायापैकी एक पाय गुरुनामगुरु श्री गुरु सुरेश महाराज सूड आहे. आणि त्यांच्याकडे शिकलेली ही लेकर आहेत. लेकरांनो, तुमचं नाव तुमच्या प्रसंगाला तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. अभिजित दादा, तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. परभणीचे आहेत का? मराठवाडा. वा. आणि या मराठवाड्याचे संप्रदाय मोठे, खूप मोठे उपकार. मी 1000 वेळा सांगेन, आज सुद्धा मी बोलन, पैशाची गंगा पश्चिम महाराष्ट्राकडून मराठवाड्याकडे वाहते, पण आजही परमार्थाची गंगा मराठवाड्याकडूनच पश्चिम महाराष्ट्राकडे. अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. दादा, तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या समेत आलेले माऊली महाराज पौळकर त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्यांच्या शेजारी जो उभा आहे तो माझ्या संस्थेतला मुलगा आहे. बाबांच्या आशीर्वादानं माझ्याकडे सध्या 100 मुलं शिक्षण घेत आहेत. अतिशय प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न करतोय त्या लेकराच्या चरणावरती. तथा तुम्ही दोघा चौघांनी कीर्तन खूप मन लावून ऐकलं आणि तुम्ही ऐकत होता म्हणून वाघमारे महाराजांना बोलता आलं. अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल तुम्ही माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दादा, तुम्ही संपर्क केला, तुम्ही ही तारीख आज माझ्या पत्रात घातली, बरोबर? त्यात मी जर बरोबर बोलत असेल तर 1 तारीख माझ्याकडे होती. नंतर गणभवांमध्ये माझ्यामध्ये तुम्ही बदल केला. हा, बरोबर. माझी भेट झाली दुपारी गणभवन बरोबर. आणि काय हरकत नाही, पण तुम्ही केलेला बदल माझ्या पथ्यावर पडला. मला ते सोपं असो. अतिशय मनापासून तुमचा आभार मानतो. तुमच्यामुळे आज समस्त ग्रामस्थांचं दर्शन झालं. तुमच्यामुळं हे भाग्य मला मिळालं. या सगळ्या लोकांचं दर्शन झालं. सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. सिस्टमवाल्यांसाठी एकदा जोरदार गोड साऊंड सिस्टम, त्यांचा आभार मानत असताना
उद्या काल्याचं कीर्तन आहे, काकांचं कीर्तन आहे, बहुतेक मोहन काका येणार आहेत, मोहन काका गोटीकर. हे एक चांगला आणि दर्जेदार वक्ता उद्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने येणार आहे. सगळ्यांनी काकाच्या कीर्तनाला उपस्थित राहा ही विनंती करतो. आणि एक 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 प्रार्थना तुम्हा सगळ्यांच्या सोबत. जर मागणीचंच कीर्तन आहे, मागणी प्रकरणातलं कीर्तन आहे, तर बाबासाहेब माझं असं स्वतःचं स्वच्छ मत आहे, सप्ताह संपल्यानंतर फक्त किती खर्च झाला आणि किती शिल्लक राहिली त्याचा हिशोब न मांडता, तेवढाच हिशोब न मांडता, किती खर्च झाला आणि किती शिल्लक राहिली एवढाच हिशोब मांडू नका. सप्ताह संपल्यानंतर अख्खं गाव एकत्र या आणि कधीतरी पारायणानंतर आपल्या गावातली किती माणसं बदलली ह्याचा बी कधीतरी हिशोब मांडा. माणसं बदलली तर पारायणानंतर माणसांमध्ये बदल झाला तर केलेली पारायण पवित्र होतील. त्या पारायणानं तुमचं गाव उज्ज्वल व्हावं, पवित्र व्हावं हीच पांडुरंगाच्या चरणी मागणी मागतो. झालेली सेवा अखिलकर ब्राह्मण नाईक पंढरीश पंढर परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून महाराष्ट्राच्या मातीतल्या सर्व साधू संतांच्या चरणावर समर्पित करतो. आणि तुकोबरायांनी शेवटी देवाला एवढंच सांगितलं, देवा हा वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी, हा वारकरी संप्रदाय उंचीवर नेण्यासाठी आमच्या सारख्यांना शक्ती
श्री ज्ञानदेव तुकाराम. आता फक्त टाळकरी घरी बसा. थोडा वेळ झालेला आहे. आज 7वा दिवस जागराचं कीर्तन. महाराष्ट्राच्या मातेला संतांची फार मोठी थोर परंपरा. पोटातने बोलणारे अनेक व्यक्ती आले, पण पोटातने बोलणारं कोणतं असतं. आणि या महाराष्ट्राच्या मातीला सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात मोरोजी नावाचं गाव आहे. आणि त्या मधले एक रत्न हरिभक्त परायण महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्राध्यापक अमोल महाराज सोड. अजूनच सांगायला आनंद वाटेल, हे व्यक्तिमत्व शिवचरित्राचं गाढा अभ्यासक आहे. पण आज जागराचं कीर्तन मी विनंती करू शकलो नाही. शिवचरित्र ऐकावं कोणाच्या मुखात नाही तर हरिभक्तपरायण अमोल महाराजांच्या मुखात. मानदेशाचा रानडी आवाज, साधी मधुर भाषा आणि सत्य वाटेवरनं चालणारे व्यक्तिमत्व. आमच्या मंडळाच्या विनंतीला मानून आपण महाराजाला थोडा का बदल केला तर महाराजांचं मौन आज सुटलं होतं.